प्रति भाव धरी रे, करुणा धरी रे, शांती दया धरी रे, त्याच्या योगानं हरी पाहुणा करी रे. असं सगळं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला किती चांगलं चालू आहे. आपण तीर्थाविषयी भावना धरावी, व्रताच्या संबंधाने, एकादशी सारख्या व्रताच्या संबंधाने भावना धरावी, करुणा धारण करावी, अंतःकरणामध्ये सर्व भूतमात्रांच्या विषयीचा दयाभाव धारण करावा, शांती धारण करावी, दया धारण करावी आणि याच्या योगानं हरी पाहुणा करून ठेवावा. असं ज्ञानोबाचं आपल्याला सांगणे. मग हरी पाहुणा करायचा असेल, हरी आपल्या घरी येऊन सन्मानानं राहावा असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता करायच्या साधना तीर्थव्रताविषयीची भावना ज्ञानोबाने सांगतात की नाही. याचा अर्थ काय झाला, आपण तीर्थक्षेत्राची यात्रा केली पाहिजे. संतांना अभिप्रेत आहे यात्रा करणं, आपणही यात्रा करतो आणि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांसारखे संत महात्मेही यात्रा करतात, नाही असं नाही, नामदेव यात्रा करतात. हे आपलं यात्रा करणं, संतांचं यात्रा करणं वेगळे. आपण यात्रा करतो, आपण पवित्र होण्याकरता, संत यात्रा करतात तीर्थाला पवित्र करण्याकरता. चंद्रभागेमध्ये स्नान केलं तर आपण पवित्र होणार आणि चंद्रभागेमध्ये तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी स्नान केलं तर चंद्रभागा पवित्र होणार. कारण गंगा ज्या वेळेला स्वर्गातून मृत्यूलोकात आली तिने भगीरथा करता तिने 2 अडचणी सांगितल्या होत्या बरं का. एक अडचण होती, स्वर्गातून मी पडणार तेव्हा माझा वीज धारण करणारा बघा, कोटी धारिता वेगम पतंत्याने नाही तले अन्यथा भूतरम भित्वा निर्भयास्य रसातलम. नाही, माझा वेग धारण करायला कोणी जर तुला मिळाला नाही तर स्वर्गातून मी वेगानं पडणार, पृथ्वी तलाचा भेद करून मी पाताळात जाणार. मग स्वर्गातून मी मृत्यूलोकात यावं याच्याकरता 3 पिढ्यांचं तप झालं, पण पाताळातून वर आणण्याकरता त्याच्या दुप्पट तप कुठे करत बसता. याच्यापेक्षा तुझ्या पितराच्या उद्धाराकरता मी मृत्यूलोकात यायला लागले ना, माझा वेग धारण करणारा बघ असं म्हटल्यानंतर भगीरथानं सांगितलं तेच करतो म्हणे काम. कोणाला सांगतोस? भगवान शंकराला सांगतो. ते जटा तुला धारण करतील आणि मग तुझा वेग धारण त्यांनी केला की मग ती अडचण राहणार नाही, तू भूतलाचा भेद करून पाताळात जाणार नाहीस. गंगेनं मान्य केलं. दुसरी अडचण आहे म्हणे माझी, मी मृत्यूलोकात येणार हो, तिथं पापी लोक असणार हो, ते पापी लोक माझ्या स्नान करायला येणार हो, त्यांचं सगळं पाप माझ्यामध्ये येणार, माझ्याजवळ जमा झालेलं पाप धुवायला जागा कुठं? भगीरथानं सांगितलं त्याचीही काही अडचण नाही. साधवो न्यासिनः शांताः ब्रह्मिष्ठाः लोकपावनाः हरन्त्यगम तेंगसंगात ते श्वासते अघधिधरी. गंगेला त्यांनी सांगितलं आमच्या मृत्यूलोकात नुसते पापी आहेत समजू नको, साधवः काही साधवी आहेत, न्यासिनः काही त्यागी महात्मे, शांताः कामक्रोधादी विकार ज्यांचे शांत झालेले असे महात्मे आहेत. साधवो न्यासिन शांताः ब्रह्मिष्ठाः ब्रह्मनिष्ठ असलेले महात्मे, लोकपावनाः त्रिभुवनाला पवित्र करण्याची ताकद असलेले महात्मे आमच्या मृत्यूलोकामध्ये राहतात. ज्ञानोबा तुकोबारासारखे, तेव्हा ते तुझ्या स्नान करतील तर ते हरंती अघम ते अंगसंगात, तुझ्या अंगसंगाने तुझा अंगसंग करून तुझ्या ठिकाणचं पाप ते हरण करून टाकतील. गंगा म्हणाली पाप्याचं पाप माझ्यात, माझं पाप साधू, पुन्हा त्या साधूला कुठं जावं? भगीरथानं सांगितलं साधूला दुसरीकडे जायची गरज नाही, त्यांच्या हृदयातला परमात्मा साधूच्या हृदयात तो गंगेचा दोषाला ती जाणून टाकतो. आस्ते अगभित हरी, अगभित म्हणजे पापाचा भेद करणारा हरी त्यांच्या हृदयामध्ये विराजमान असतो, तो पापाचा नाश करून टाकेल, काही काळजी नाही. मला काय सांगायचं होतं, साधू गंगेत स्नान करतील, तीर्थात स्नान करतील तर तीर्थाचं पाप जातं, आपण तीर्थात गेलं तर आपलं पाप जातं. असा साधूचाही यात्रेचा भाग पाहायला सापडतो, माणसाचाही, सामान्य माणसाचाही यात्रेचा भाग पाहायला सापडतो बरं का. बघा त्याच्यात अजून विचार करा, आपण यात्रा करतो पुण्य मिळवण्याकरता, साधू यात्रा करतो तीर्थाला पवित्र करण्याकरता, आणि साधकाने यात्रा करावी कशा करता? गुरुला शोधायकरता. गुरुचा शोध घेण्याकरता साधकाने यात्रा केली पाहिजे. त्या मदारसाच्या रंगात मदारसा आपल्या पोराला उपदेश करते. पुत्रा जाई आम
आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.